महाराज जरा असं आधी महाराज असतात पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु नारायण महाराज की जय। चला या ठिकाणी आचार्य स्वामी किशन महाराज विटे यांनी कधीच देतो त्यांना या ठिकाणी मूर्ती समर्पित करावी। सुंदर असा महाराजांचा कृष्णधामाश्रम तयार होत आहे। आज आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये आले आणि या फुगे परिवाराच्या वतीनं भगवान पांडुरंगाची मूर्ती त्यांना समर्पित करण्यात येत आहे। तसंच कानसूरचे चला फडकरी आप्पा कुठे गेले आमचे असणारे श्रीमान पांडुरंगरावजी शिंदे कानसूरकर आमचा फड आहे। फडाच्या वतीनं आप्पा आले, आप्पांना देखील या ठिकाणी देण्यात येत आहे। कुंडली गोरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम चला आमचे वागी संस्थानचे बाप्पा म्हणा बाप्पा चला आता बाप्पाच म्हणतो आम्ही आता बाप्पा जाधव बाबा गेली 2 वर्ष झालं वय झालं तरी सुद्धा पायी चालतात। बसा म्हटलं तरी बसत नाहीत। एक ज्या नारायण बाबाच्या नावावरती आमची दिंडी आहे, संस्थान आहे, या संस्थांमधील असणारे आमचे बाप्पा त्यांना देखील या ठिकाणी मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। कुंडली गोरदार ज्ञानदेव इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा अप्पा, इकडे बघा बस माणिक बाप्पा या एक या आता या माणिक बाप्पा पंढरीचे निष्ठावंत वारकरी, महिना वारकरी त्यांचाही सन्मान या फुगे परिवाराच्या वतीनं होत आहे। कुंडली गोरदार ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। या राजभाऊ महाराज अंधापुरीकर या चला चला सुंदर असे गायक आहेत। आम्हाला कथेला कीर्तनाला खूप सुंदर साथ असते। त्यांचाही सन्मान आमचे सचिन सर फुगे साहेब यांच्या वतीनं होत आहे। कुंडली गोरदार ज्ञानदेव तुकाराम चला या खडोळ मामा या आता एक या नाव घ्या ना खडोळ मामा वारकरी आहेत, काकडा भजन पाठ आहे, नित्य नेमानं पंचपदी करतात आणि वय झालं तरी पंढरीमध्ये चालण्याचा प्रयत्न करतात। त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। कुंडली गोरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। आमचे पिताश्री पंढरीचे महिना वारकरी श्रीमान नानोबा महाराज गाढवे आमचे पिताश्री आहेत। त्यांच्यामुळेच मला हा वारसा प्राप्त झाला। माझ्या वडिलाची विराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। आमच्या वडिलांचा सन्मान या सचिन भाऊच्या वतीने होत आहे। कुंडली गोरदार ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ म्हणा, पंढरीनाथ भरपूर सन्मान करायचा आहे हो, पण तरी म्हणा आपण या मुलांना या ते द्यायला पण त्याला विसरायला मुलांना या आमच्या दिंडी सोहळ्याचे यजमान आहेत। त्यांची पंगत आहे आणि नित्य नेमानं वारीला येतात, सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि सुंदर प्रकारचं कार्य त्यांचं सोहळ्यासाठी योगदान आहे। त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। कुंडली गोरदार ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। चला चला अंत चला
श्री संत सद्गुरू नारायण बाबा दिंडी सोहळ्याचे व्यवस्थापक आहेत अनंत महाराज कोले, त्यांचाही सन्मान फुगे परिवाराच्या वतीने होत आहे. सुंदरी गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आमचे रथ चालक या विनेकरी आमचे रथाची संपूर्ण सेवा आमचे भास्कर महाराज काकडे सुंदर असे निश्चय करतात. पहिल्या वर्षी तर रथ अर्थात बैलगाडी घेतली होती, पण आम्हीच म्हटलं बैलाला त्रास नको, त्यांनी या ऑटोचं या रथाचं नियोजन केलं. तो खर्चानं पंढरीची वारी करतात आणि आम्हाला सर्वांना घेऊन जातात. त्यांचा सत्कार या ठिकाणी फुगे परिवारच्या होत आहे. कुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. इकडे कोण राहिले भास्कर महाराज भास्कर महाराज अंगापुरीकर, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. कुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चौकदार या इकडे साईडने या. तो आमचे चौकदार तो 2 दिवसानं जरा करमुडा आलाय म्हणले, पण तरी सुद्धा सेवा करत आहेत. चौकदार तिची सेवा खूप सुंदरपणे करतात, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो. कुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या एक पटापट सगळ्यांसाठी या कसं कोणाला नेमकं या श्री ज्ञानदेव मदन आत्मारामजी कोले यांच्या वतीनं पालखीचं नियोजन झालेलं आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. चला उभा टाकायचं. चला बालासाहेब झेंडेकर आहेत आमचे, बालासाहेब कोले, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. घेऊ आता त्यांचा उशिरा घेऊ. चला आपले सर्व वारकरी मंडळी, पुरुष मंडळी, माता भगिनी सर्वांना या फुगे परिवाराच्या वतीनं भगवान पांडुरंगाच्या आणि विठ्ठल रुक्माई मातेच्या प्रतिमेचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, जाग्यावरच आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे.